शहरामध्ये राहणारे, सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजा काय असतात? काय पाहिजे नगरसेवकाकडून? त्यांना मुबलक पाणी पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे अर्थात त्यासोबत चांगली ड्रेनेज लाईन पाहिजे. काय पाहिजे शहरातल्या लोकांना? तर चांगले रस्ते पाहिजे, वाहतुकीची चांगली सुविधा पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची पार्किंगची व्यवस्था. या गोष्टी नगरसेवकांनी करायलाच पाहिजे. शहरातल्या लोकांना काय पाहिजे? तर सुरक्षितता, CCTV किंवा लॉ अँड ऑर्डर पाळली जाईल अशा पद्धतीची व्यवस्था पाहिजे. काय पाहिजे शहरातल्या लोकांना? शहरातल्या लोकांना जर त्यांच्या दैनंदिन गरजा पाहिल्या तर वाहतुकीच्या समस्यामध्ये शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचा जो वेळ जातो, आज ट्रॅफिक इतकी वाढली की ती ट्रॅफिक 5 किलोमीटर अंतर सुद्धा अर्धा आणि पाऊण तास जातो. इतका वेळ का लागतो? या समस्येतून सुटका पाहिजे. काय पाहिजे शहरातल्या लोकांना? तर चांगले रस्ते पाहिजेत, ड्रेनेज लाईन चे चेंबर चांगले पाहिजेत, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, कळायला मार्ग नाही. वाहतुकीची समस्या प्रचंड भयानक झालेली आहे आणि या सोबतच जे काही शहराचं विद्रुपीकरण केलं जातं, आपल्या भागाचं विद्रुपीकरण केलं जातं, अनधिकृत बांधकामं सुरू आहेत, अनधिकृत बॅनर्स लावली जातात, त्यापासून सुटका पाहिजे. काय पाहिजे शहरातल्या लोकांना? स्वच्छ हवा पाहिजे, प्रदूषणमुक्त शहर पाहिजे, झाडं झुडपांचं शहर पाहिजे, हिरवगार शहर पाहिजे. हे का नकोय? हे का मिळत नाही? तर आम्ही चांगली लोक निवडून देतो का? आणि सगळ्यात महत्वाचं 5वा मुद्दा, काय पाहिजे शहरातल्या लोकांना? तर शहरातल्या लोकांना, सोसायटीतल्या लोकांना, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना एक सुशासन पाहिजे. कॉन्क्रीटचे रस्ते जर चांगले झाले सोसायटीच्या आत बाहेर आणि एक कचऱ्याचं व्यवस्थापन झालं, सगळ्यात महत्वाचा कचऱ्याचा प्रश्न, ओला कचरा, सुका कचरा, याच्यामध्ये वर्षानुवर्ष तोच संघर्ष सुरू आहे. तर कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून सुटका लोकांना अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी करणारा एक सक्षम उमेदवार, सक्षम नगरसेवक आणि आपल्या भागाचा, प्रभागाचा, सोसायटीचा विकास करणारा, लोकांना सुख, शांती आणि आनंदाचं जीवन कसं मिळेल यासाठी प्रयत्न करणारा आणि लोकांसाठी 24 तास त्यांच्या सेवेत राहणारा, त्यांचा हक्काचा माणूस पाहिजे, आपला माणूस पाहिजे. आणि मग हे जर देऊ शकत नसेल, समजा हे जर मिळत नसेल, तर मग काय उपयोग आहे? तर यासाठी काय केलं पाहिजे, या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची. सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे, आपला पुणेकर. पुण्यातून चर्चा करत असताना हा प्रश्न फक्त पुण्यातल्या लोकांचाच नाही, तर महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे, जो सोसायटीत राहतो, जो वस्त्यांमध्ये राहतो आणि जो माणूस म्हणून त्या ठिकाणी, मतदार म्हणून, आपल्या सगळ्यांचा नागरिक म्हणून तो शहरात राहतो. त्याला या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. मतदान मागायला येणारा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा त्यांचे पदाधिकारी काय देऊ शकतात लोकांना, काय देऊ शकतात नागरिकांना, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे. विनंती एवढीच आहे की आपलं हक्काचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड, बंडखोर नेता, शिवाजी व्लॉग ही आपली हक्काची YouTube चॅनल्स आहेत, ज्याच्यावरून वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर मी चर्चा करत असतो. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण चर्चा करतोय, आपण सोसायटीत राहतो, आपली बरीच मंडळी, सहकारी वेगळ्या वेगळ्या सोसायट्यांमध्ये राहतात, वस्तीमध्ये राहतात. आज झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी लोक सुद्धा माणसंच आहेत आणि त्या माणसांना सुद्धा चांगली आरोग्य सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या सुद्धा भागामध्ये चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, घाणीचं साम्राज्य मिटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं एक चांगलं प्रशासन, महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली कामं झाली पाहिजेत. ही होत आहेत का? हे करून घेण्यासाठी नगरसेवकाची गरज लागते. एक मध्यस्थ आहे जनतेच्या आणि
प्रशासनामधील मध्यस्थ म्हणून जर नगरसेवकाकडे पाहिलं जातं, तर मग त्याच्याकडून ती कामं करून घेण्यासाठी आपल्याला एक चांगल्या माणसाची गरज आहे आणि ती गरज नगरसेवक पूर्ण करू शकतो. पहिल्या मुद्द्यावर चर्चा करत असताना महानगरपालिकेकडून सोसायट्यांमध्ये, मग ते मोठ्या सोसायटी असतील किंवा छोट्या सोसायटी असतील किंवा स्लम असेल, इथल्या नागरिकांना काय पाहिजे तर पाणी पुरवठ्याचं, पाण्याचं उत्तम नियोजन पाहिजे. आज पाण्याबरोबर टँकर मुक्त शहर झालं पाहिजे. आज जर पाण्याची व्यवस्थित सुविधा उपलब्ध करता येत नसेल, पाणी जर मुबलक मिळणार नसेल, पाण्याची जर चांगली व्यवस्था होणार नसेल, तर मग त्या भागातल्या नागरिकांनी जगायचं कसं? आज सुद्धा शहरामध्ये बहुतेक भागामध्ये पाण्याची व्यवस्थित नियोजन नाही किंवा टँकरने पाणी आणावं लागतं आणि मग नगरसेवकाचेच बगलबच्चे टँकर किंवा इतर गोष्टी पुरवतात. टँकर माफिया म्हणून ते समोर येतात. तर या टँकर पासून मुक्ती मिळाली पाहिजे आणि 24 तास मुबलक पाणी, स्वच्छ पाणी हे नागरिकांना मिळालं पाहिजे. दुसरी महत्वाची शहरातल्या लोकांची समस्या म्हणजे कचऱ्यांचं शहर. हे किती दिवस कचऱ्याचं एकीकडे स्मार्ट शहर म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर कचरा टाकला जातो. सोसायटीमधून कचरा आज सोसायटीमध्ये जिरवला जातो. ओला कचरा किंवा सुका कचरा वेगळा केला जातो. काय होतं त्याचं पुढं? आज कचरा उचलला जातो स्वच्छ संस्थेच्या किंवा इतर स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून, पण त्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लागली जाते का? दुर्गंधीमध्ये किंवा रोगराईमध्येच नागरिकांनी जगायचं का? या समस्यापासून कशी सुटका मिळणार? सगळ्यात महत्वाचा, तिसरा महत्वाचा आणि मूलभूत शहरातला प्रश्न आहे तो म्हणजे चांगल्या रस्त्यांचा, वाहतुकीचा आणि पार्किंगचा. आज चांगल्या रस्त्याची अपेक्षा महानगरपालिकेकडून करायची नाही तर कुणाकडून करायची? तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता, आम्ही टॅक्स भरतो आणि तुम्ही जर या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच उपाययोजना करणार नसाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. रस्त्याबरोबरच चांगली वाहतूक. आज वाहतुकीनं 10-20 किलोमीटरचा प्रवास सुद्धा जर 1-2 तासाचा झाला असेल तर मग ह्या वाहतुकीच्या समस्यावर काही उपाययोजना निघणार आहे की नाही? महानगरपालिकेत सभागृहात कोणी बोलणार आहे की नाही? तर या सगळ्या मुद्द्यावर पण चर्चा झाली पाहिजे आणि नगरसेवकांनी वाहतुकीपासून समस्या सोडवल्या पाहिजेत आणि चांगले रस्ते पुणेकरांना, मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना मिळाले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा त्याचबरोबर पार्किंगचा प्रश्न. आज गाड्यांची संख्या वाढली, मग ते 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, कुठेही रस्त्यावर लावले जातात. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या समस्या सुद्धा मिटवण्याचं काम या निमित्तानं झालं पाहिजे. म्हणून पार्किंगची एक चांगली व्यवस्था झाली पाहिजे. अन्यथा नगरसेवकाचे जर बगलबच्चे जर पार्किंग घेऊन दादागिरी करणार असेल तर हे थांबलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची चौथी आणि महत्वाची समस्या म्हणजे सुरक्षितता. आज सोसायट्यांमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं रस्त्यावर असतील किंवा महत्वाच्या सोसायटीच्या आवारात असेल CCTV लावले गेले पाहिजेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, चोरी किंवा इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वृत्तीपासून संरक्षण जर पाहिजे असेल तर कायद्याच्या धाकामध्ये पोलीस यंत्रणा सुद्धा त्याच पद्धतीनं सक्षम असली पाहिजे. हे नगरसेवकाकडून अपेक्षा करायची नाही तर कुणाकडून करायची? आणि ही साधी सरळ अपेक्षा ही लोकांकडून अपेक्षित आहे आणि त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं. नगरसेवक म्हणजे हा त्या भागातील एक जनसेवक असतो, तो लोकसेवक असतो. जर तो फक्त पद घेऊन घरात बसणार असेल आणि पैसे कमवण्यासाठी जर पाहणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे झगामगा आणि मला बघा ही संस्कृती उपयोगाची नाही. नुसता नटून थटून यायचं आणि महापालिकेला लुटायचं हा धंदा बंद झाला पाहिजे. यासाठी चांगल्या लोकांची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे सुशासन. चांगलं प्रशासन महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये जर राबवलं गेलं तर मला असं वाटतं ते फार महत्वाचं ठरेल आणि या सगळ्या गोष्टीसाठी ते उपयोगाचं असलं पाहिजे. हा प्रयत्न नगरसेवक म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आणि एक चांगला नगरसेवक प्रत्येकाला मिळाला. मनपूर्वक धन्यवाद. जय शिवराय.